सातपाटी हा ब्रँड झालाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतात वयू सारखा खेळाडू भावेश पाटील कीड या नावानं भरपूर प्रेम मिळालं क्रिकेट परिपटलावरती. अवधूत कामत श्रेयू असतील एक चांगल्या संघाची बांधणी झाली. एक गाव एक फॉर्मॅट जर आपण पाहिलं तर सातपाटी सारखं मोठं गाव नाही ज्यामध्ये 56 पाडे आहेत आणि अनुषंगानं 11 जणांना सिलेक्ट करणं थोडंसं कठीण राहतं. परंतु ध्रुव 11 सातपाटी एक ताकदीचा संघ. आज दिवेश पाटील नाही, तदनंतर आपण पाहतात सुमित नसतील, म्हणजे गोलंदाजी करत असताना एक गोलंदाज आणि एक फलंदाज नसणार. परंतु ध्रुव 11 सातपाटी या संघाला आपण अनेक वेळा पाहिलंय की ज्यांच्याकडे पॅक साईड असते. एक्स्ट्रा खेळाडूंमध्ये भरपूर असे खेळाडू यांच्याकडे असतात. आणि जर वैती समाज अखिल वैती समाज उसरणीला जी स्पर्धा येते तर तुम्हाला ते सातपाटीचे रती महारथी येणाऱ्या 23 फेब्रुवारीला तो तुम्हाला क्रिकेटचा रणसंग्राम बघायला मिळेल. ज्या अनुषंगानं तिथे देखील आमची विश नेटवर्कची टीम पोहोचेल. मुनीत कुडू असतील, तदनंतर आरेकर आणि आमचे साहिल पाटील, हार्दिक आरेकर. ज्या पद्धतीनं राहुल सरांनी जो उल्लेख केला की आखाती देशांचे दौरे ज्यांना होते परंतु एकदा शब्द दिला तर शब्द दिला. पहिला बॉल डॉट आलाय, अवधूत तयार. दुसऱ्या बॉलवरती उंचावरती खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि आदिल नाही कुठली चुकी करणार. विकेटचं पतन इथे अवधूत कामतनं सुरुवात केली. ज्या पद्धतीनं सध्या त्याचा फॉर्म चाललाय, एक खऱ्या अर्थानं क्रिकेटमधला जो काळ असतो जिथे तुमच्याकडे एक गोल्डन फॉर्म असतो ज्यामध्ये सर्व काही तुमच्या बाजूने असतं. परंतु क्रिकेटचा खेळ कधी बदलेल आणि वेळ कधी बदलेल याचा नेम नाही. जोपर्यंत तुमच्याकडे चांगला फॉर्म आहे तोपर्यंत संघाची सेवा करा, गावाची सेवा करा. कारण क्रिकेटचा खेळ चढता उतरता आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील भरपूर चांगली फलंदाजी केली, परंतु बॅट पॅच देखील त्यांच्या आयुष्यात होते. अवधूत कामत सध्या भरपूर फॉर्मातला खेळाडू आहे आणि सर्व करत असताना पाय जमिनीवर असा खेळाडू आपण पाहताय अवधूत कामत. पहिल्या विकेटचं पतन झालं, फलंदाज बाद झालेत. मंथन यांना पण पाहतायत जे दाखल झालेत. चांगला बॉल अवधूतनं हाताळलाय. एक अतिशय सुरेख यंग टॅलेंट, जबरदस्त युवा खेळाडू. अंडर-24ची बिग बॅश धमाका तिथे देखील आपण पाहतात ज्यांची निवड झाली होती आणि तेच अवधूत. संयमानं, शांत संयमानं योग्य गोलंदाजी कशी करावी, दोन्ही बाजूंना बॉलला कसं वळण द्यावं याचं उत्तम प्रात्यक्षिक मांडणारा गोलंदाज आणि एक जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. पहिलं षटक नवाकोरीचा चेंडू, नवाकोरा फरीचा चेंडू कसा हाताळावा ज्याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच अवधूत कामत. एका बाजूला आपण पाहतायत मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाडी आणि त्यांच्या विपक्षात खामलोली या संघ आपण पाहताय. पुढचा बॉल लोअर फुटचा बॉल, रनआउटची संधी आणि इथे मात्र रनआउट होईल का? पंचांनी बोट उचलले आकाशाकडं. यस, ऑल राईट. फलंदाज इथे धावचेच्या स्वरूपात क्रिकेटच्या परिपटलावरती सर्वाधिक खराब विकेट गॉन.
त्या बॉलला पुन्हा एकदा तुमच्या समोर तो नो बॉल आहे. नो बॉल इथे घोषित होतोय. म्हणजेच आता या धावसंख्या 5 ने इथे आकार घेतला. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या 14 वरती. आदरणीय सन्माननीय निलेश गरज साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच माजी सरपंच डुकटण प्रसाद भोईर साहेबांना मी विनंती करीन की निलेशजी गरज साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. जाणता राजा ग्रुप खामलोलीचे अध्यक्ष आहेत आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि डुकटण गावचे माजी सरपंच प्रसाद निघून जाते. आठवणीत राहतात ते क्षणचित्र आणि इथे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान होत असताना निलेश गरज साहेब जाणता राजा ग्रुप खामलोली आणि त्यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेचे विद्यमान शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी एक संकल्पना आणली की डुकटण या विभागात का नाही मोठी स्पर्धा होऊ शकत. होऊ शकते, फक्त करण्याची जिद्द पाहिजे आणि ती स्पर्धा करून दाखवली आणि प्रसाद भोईर साहेबांनी या 3ऱ्या दिवसात या स्पर्धेला आणलंय. पुढचा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु खऱ्या अर्थानं चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. अवधूत कामत यांनी चांगली गोलंदाजी इथे हाताळली. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून म्हणून अवधूतकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक पहिला आणि षटक क्रमांक 3 ही भूमिका अनेक वेळा आपण अवधूतकडे जाताना पाहायला मिळालं. त्यानंतर श्रेयूसारखे त्यांच्याकडे गोलंदाज असतात जे स्लॉगमध्ये येतात आणि ती स्लॉग षटक तेही चांगला हाताळतात. पुढचा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला. स्वतः गोलंदाज अवधूत कामत पुढे येतील. तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल इथे परिपूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे, जिथे जर आपण तपासून पाहिलं तर आता चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 उर्वरित आणि अगदी शेवटचा बॉल बाकी. या शेवटच्या बॉलमध्ये धावा कुठल्या पद्धतीने उभ्या होतील हेही आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आज दिवेश पाटील नसणार आहेत. मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सप्पाडी या संघामध्ये एक तुल्यबळ संघ, ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. याच संघात वीरेंद्र बाबरे यांना देखील आपण पाहिलंय. हा चेंडू व्हाईट बॉल आलाय. बाउन्सर पद्धतीचा इथे वापर केला आणि खेळपट्टी मातीची असल्याकारणाने उसळी योग्य मिळाली, ज्या अनुषंगाने पंचांच्या निर्देशनास तो बॉल वाईड आला आणि त्या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. शेवटचा बॉल हा धावफलकावरती आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र जर आपण पाहिलं तर बॉलमध्ये उसळी मिळाली नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा. मी 17 क्रमांकाचा उल्लेख केला होता. भारतीय युवा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि माणुसकी कमवता आली पाहिजे जो त्यांनी उल्लेख केला होता. ज्या वेळेला अपघात झाला, भीषण आगीत ते सापडले, त्यांची जशी करोडाची गाडी होती त्याच हायवेनं करोडाच्या गाड्या जात होत्या, परंतु मदतीचा हात द्यायला कुणी तयार नाही. एका टेम्पो चालकाने ज्याचा पगार 8 ते 10 हजार होता, त्या टेम्पो चालकानं रिषभ पंतला त्या भीषण आगीतून मात्र बाहेर काढलं आणि तदनंतर ज्या वेळेला रिषभ पंत यांनी हॉस्पिटलला जी स्टेटमेंट दिली की आयुष्यात सगळं काय मी कमवलं, धन दौलत संपत्ती माझ्याकडे भरपूर आहे, जी माझ्याकडे करोडाची गाडी होती ती बाजूने देखील माझ्या जात होत्या, परंतु मी त्या आगीमध्ये होतो त्यावेळेला मला त्याच करोडाच्या गाड्यांतले जी लोक होती त्यांनी मदत केली नाही, तर एका गरीब माणसानं मला त्या आगीतून बाहेर काढलं. म्हणून मित्रांनो, आयुष्यात पैसा कमवता येतो, माणसं कमवायला शिका. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत माणुसकीचं नातं काय असतं. आज शेन वॉन सारखे खेळाडू होऊन गेले जे निश्चित स्वरूपात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन त्यांचं झालं, ज्यांच्या घरामध्ये डॉक्टर होते, ज्यांच्या घरामध्ये त्यांचा दवाखाना होता, ज्यांच्याकडे भरपूर ऐश्वर्य होतं, परंतु आयुष्य जगत असताना तुम्हाला माणसं कमवता आली पाहिजे. संपत्ती पैसा हे सगळं काही कमवता येतो मित्रांनो, उभं आयुष्य हे त्यासाठीच आहे. आयुष्याचा चित्रपट फक्त 2 दिवसासाठी असतो, 1 दिवस येण्याचा आणि 1 दिवस जाण्याचा. ज्या आतमध्ये आपण जो काही करतो ते तुमचं आयुष्य असतं. त्या अनुषंगाने माणसं कमवा, जी माणसं त्यांच्यावरती प्रेम करा, प्रेम द्या, ना ती पुन्हा पुन्हा होत नाही. जो जन्म मिळाला त्यामध्ये सार्थ करा. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 4 मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. बॉलला बॉल गली पॉईंटमधून अगदी वेगाने निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. या वेळेला चेंडू नाही थांबणार, महत्त्वाचा होता. चौकार येणं भरपूर महत्त्वाचं होतं आणि या 4थ्या षटकाच्या सुरुवातीस शंखनाद फुंकलाय फलंदाजांनी. चांगला स्ट्रोक खेळला. धावसंख्या चाललंय 4 पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या धावफलकावरती. 21 ऑन दी स्कोर कार्ड. एकवीस धावा या धावफलकावरती आहेत. मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाडी या संघानं टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला अवधूत कामत यांनी. गोलंदाज तयार. चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे अमृत हे गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत.
खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट मागचे 3 दिवस आपल्याला पाहायला मिळाले. शिवप्रतिष्ठान डुक्टन आणि एक स्पर्धा म्हणून कशी मॅनेज करावी. आज 20,000ची स्पर्धा असते. मी भरपूर ठिकाणी समालोचनाला असतो. 20,000ची स्पर्धा असते पण जिथे स्पॉन्सर जवळपास 1 लाख रुपये असतात. खऱ्या अर्थानं भरपूर बॅनरबाजी आणि सगळे काही स्पॉन्सर असतात. परंतु मी या स्पर्धेचं कौतुक करीन ज्यांनी एकही रुपये शुल्क, कुठलंही प्रायोजक नाही, कुठलेही स्पॉन्सर नाही, फक्त स्पर्धा ही छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन, प्रसादजी भोईर साहेब, तदनंतर त्यांचे साथी यांनी अनेक परिश्रम घेतले आणि आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर पद्धतीने पुढे येते. चौकार मात्र इथे जरूर येतोय. या धावसंख्या 4 फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 25. प्रसाद भोईर साहेब यांचा उल्लेख केला की खऱ्या अर्थानं स्पर्धा या डुक्टनमध्ये आम्ही देखील मोठी करू शकतो आणि विदाऊट प्रायोजक करून दाखवलं. जी कमिट केली ती पूर्ण देखील केली. आज अनेक स्पर्धा होतात परंतु त्यांचं मॅनेजमेंट होण्यापूर्वी खूप काही गोष्टी असतात की स्पर्धा अशी होणार आहे, परंतु त्यातल्या गोष्टी त्या बघायला मिळत नाही. परंतु या स्पर्धेचं मी कौतुक करीन. चेंडूला मात्र केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे शॉट कव्हरला. क्षेत्ररक्षक वयू पोहोचतात तिथे. त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर फील्ड होईल, फेकी येईल, तदवरती सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचते. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर या षटकात आत्तापर्यंत 4 बॉल परिपूर्ण झालेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सप्पाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. शरीरापासून दूर आणि योग्य वेगावरती स्वार, भन्नाट वेगेसहित चांगला बॉल, अचूक टप्पा, या गोष्टींचा मेळ बघायला मिळाला. आणि अमृतनं जरी 2 चौकार माझ्या विरोधात आले असतील परंतु शेवटच्या जे चेंडू आहेत ते निश्चित स्वरूपात चांगले हातखंडातले मी हाताळीन. ज्या अनुषंगाने चांगला बॉल इथे हाताळला. धावगती जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती स्थिर आहे ती म्हणजे 27 वरती अगदी शेवटचा बॉल असेल. विश नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचा आम्ही करतोय पुन्हा एकदा सरचे हार्दिक स्वागत. आजचा दिवस या स्पर्धेचा 3रा आणि 3ऱ्या दिवसातला हा 2रा मॅच. गोलंदाज तयार. स्टेप आउट केला होता परंतु वेगाला चेक नाही करता आलं, वेगाला रीड नाही करता आलं. कामलोली संघाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला केतन आहेत आणि केतनच्या साथीने अंकित फलंदाजी करतात. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकात 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर ज्यामध्ये 2 धावा आल्या. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 8 धावा आल्या आणि चौथ्या षटकात जर आपण विचार केला तर 10 धावा आल्या. ज्या अनुषंगाने 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि 4 षटकांचा योग्य रीतीने खेळ संपत असताना धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 27 वरती. उर्वरित 6 बॉल. यस, यस, पुढील होणारा सामना एका बाजूला आपण पाहतायत सफाळे संघ आणि एका बाजूला मागच्या मॅचचा विजयी संघ अर्थातच स्वरांगी वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती करीन की आपण टॉससाठी या. इथे जर आपण पाहिलं तर पुढील होणारा सामना सेकंड राऊंडचा सामना असेल तो स्वरांगी वॉरियर्स आणि एका बाजूला सफाळे. निलेश गरज साहेब असतील ज्यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस देखील होणार आहे आणि व्हाईट बॉल मात्र येतोय. यावेळेला षटक संपेल त्यावेळेला निलेश गरज सरांचं आपण मनोगत देखील घेणार आहोत. या स्पर्धेबद्दल निश्चित स्वरूपात ते 2 शब्द मानतील. व्हाईट बॉलसाठी रेफरल केलाय बॉलिंग टीमनं. यस, व्हाईट बॉल. इथे व्हाईट बॉल बघायला मिळाला. 5व्या षटकाला सुरुवात होते. श्रेयू एक शार्प टर्नर गोलंदाज, फिरकीचा जादूगर. मी म्हटल्याप्रमाणे फिरकीचा जादूगर पुन्हा एकदा भावेश पाटील किड यांनी बॉलला प्रोटेक्ट केलं आणि इथे मात्र आपण बातात सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचं अर्थात 5वं षटक. 5व्या षटकात जर आपण पाहिलं पुढचा बॉल या षटकातला ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड स्ट्रोक, जिथे आदिल आहेत आणि आदिल यांना देखील बॉलनं बीट केलंय. फटका खेळत असताना एक हात सुटला गेला होता कारण चेंडूचं वळण भरपूर होतं परंतु शेवटच्या क्षणाला स्टेप आउट देखील झालेत. त्या अनुषंगानं बॅट घातली आतमध्ये आणि तदनंतर बॉलला खेळलं जिथे मात्र आपण पाहतात लॉंग लेगमधून तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला आणि चौकार मिळाला. धावा कशाही येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे कारण धावांना कुठेतरी टाळं लागलंय.
की फॅक्टर फलंदाज इथून व्हावं लागेल. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आहेत, बॉलला जज करतायत आणि इथे मात्र अचूक झेल टिपला. विकेटचं पतन, फलंदाज इथे बाद होतील. गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. मुख्य व्यासपीठावरती निलेश गरज साहेब आहेत, जाणता राजा ग्रुप खामलोलीचे विद्यमान अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने एक प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखा आहे आणि तेच निलेश गरज साहेब आहेत. पुढील मॅचचा टॉस देखील होईल. स्वरांगी वॉरियर्स देवानंद वजे साहेबांचा तो संघ बघायला मिळतोय. काही षटकार खेळला होता त्यांनी मागच्या मॅचमध्ये. विजयाचा टसा उमटला. पुढील होणारा सामना सफाळे श्रुतिक 11 सफाळे आणि स्वरांगी वॉरियर्स ढुकटण यांच्यातली महत्त्वाची आणि कडवा संघर्ष, कडवी बॅटल बघायला मिळेल. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन आणि श्रेयू स्वतः बॉलच्या खाली. कॉट अँड बोल्ड. विकेटचं पतन, फलंदाज बाद. गॉन. थँक्यू सो मच. 19 फेब्रुवारीला या स्पर्धेची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज खऱ्या अर्थानं 400 वर्ष पूर्ण होत आली. परंतु छत्रपती शिवाजी राजांची महंती कमी होणार नाही. जोपर्यंत तारे सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव अजरामर राहील. आज माणसाचं आयुष्य 100 वर्ष, त्यातले 100 वर्ष पण आपण जगत नाही. परंतु 5 वर्ष जरी आपण पाहिली तरी ती सांगण्यासारखी नसतात मनुष्याच्या कालावधीत. म्हणून खऱ्या अर्थानं 50 वर्षाचं आयुष्य जगले, परंतु आज 400 वर्ष पूर्ण होत आली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आज जी कीर्ती आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तुम्ही तुमचं काम कसं करता, काम केल्यानंतर तुमची दखल घेतली जाते आणि ज्या अनुषंगानं ज्या या महाराष्ट्राच्या पवित्र मातीसाठी आपलं बलिदान केलं आणि त्यांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं ही स्पर्धा आली. मागच्या बॉलवरती लेगबाईचे संकेत मिळाले. हा बॉल आगळा वेगळा प्रयत्न होता, जिथे एक्स्ट्रा काहीतरी करण्याचं प्रयत्न राहिलं आणि त्यावेळेला तो बॉल वाईट देखील आला. भावेश पाटील संकेत देतात मागणं की विशेषतः काही गरज नाही आहे चेंडूची. गोलंदाज तयार. श्रेयू. चांगला बॉल, अगदी समोरून बॉलला फिरवलं. फलंदाजाला अपेक्षा नव्हत्या की बॉल एवढा टर्न होईल, परंतु श्रेयूची ती गुणवत्ता आहे, श्रेयूकडे ती क्षमता आहे आणि श्रेयूकडे ती क्वालिटी आहे. षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं तर 5 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच फलकावरती 35 धावा. 36 धाव्यांचं टार्गेट. या 36 धावा फलकावरती कशा होतील हे सांगण्यासाठी एवढं दुसऱ्या डावात. परंतु तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला सफाळे श्रुतिक 11 आणि दुसऱ्या बाजूला देवानंद वजे साहेबांचा स्वरांगी वॉरियर्स ढुकटण हा संघ आपण बघणार आहोत. सन्माननीय अनिल गरज साहेब, खामलोली जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष साहेबांना विनंती करीन की आपण निलेश गरज साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना विनंती करतोय की आपण प्लीज तुमच्या शुभ हस्ते आपण तिथे टॉस देखील करणार आहोत. दुसऱ्या राऊंडला इथून सुरुवात होईल. आणखीन एक सामना जो आहे ते संघ इथे पोहोचतील आणि त्यावेळेत त्याही सामन्याला सुरुवात होणार आहे. परंतु स्वरांगी वॉरियर्स ढुकटण आणि श्रुतिक 11 सफाळे दोन्ही कर्णधार जर इथे आला असेल तर प्लीज रिपोर्ट करा. आपण त्या मॅचचा टॉस करणार आहोत. आणि तो सामना 4 षटकांचा राहील, लक्षात घ्या. सफाळे संघ आपला कर्णधार आला असेल तर प्लीज रिपोर्ट करा. निलेश गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते तो टॉस होईल. या स्पर्धेला त्यांची मुख्य उपस्थिती प्रसाद भोईर साहेबांच्या माध्यमातून अनेक ज्यांनी फ्रेंड सर्कल उभं केलं आणि दोस्तीच्या दुनियाचे राजा माणूस म्हणून अनेक पाहुणे मंडळी या स्पर्धेला भेट देण्याचं कारण प्रसाद भोईर साहेब राहिलेत. उद्याचा दिवस देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. टॉससाठी 2 कर्णधार असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. श्रुतिक 11 सफाळे आणि एका बाजूला स्वरांगी वॉरियर्स ढुकटण. निलेश गरज सर आहेत ज्यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस होईल
अजांता राजा ग्रुप खामलोलीचे अध्यक्ष आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती. आणि आता पुढील मॅचचा टॉस सामना 4 षटकांचा राहणार आहे. लक्षात घ्या, जो पुढचा मॅच आहे तो 4 षटकांचा राहील. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहताय. आजचा सलग 3रा दिवस आणि इथे टॉस होणार आहे. स्वरांगी वॉरियर्स डुक्टन हा संघ आपण पाहतायत. हेड अँड टेल. टेल्स इज कॉल आणि इथे हेड्स. खऱ्या अर्थानं सरांना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. श्रुतिक 11 सफाळे संघ, तुम्ही टॉस जिंकलात. मागचा मॅच देखील भरपूर छान खेळ तुमच्या माध्यमातून राहिला. आता प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे आणि या विभागातला संघ त्यांचं घरचं मैदान आहे. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर सामना 4 षटकांचा राहील. तुमचा निर्णय काय असेल? आमचा पहिल्यांदा बॅटिंग आम्ही घेऊ. फलंदाजी करण्याचा एक वेगळा धाडसी निर्णय तुम्ही घेताय आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांचं क्रिकेट असणार आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील? मागच्या मॅचचा थोडासा अनुभव घेता, थोडासा विकेटमध्ये थोडासा 19-20 असल्यामुळे आम्ही ॲटलिस्ट 60पर्यंत न्यायचा ट्राय करू. एकंदरीत तुम्ही म्हणालात की आमचं हे इथे मी प्रथमतः आलो आहे आणि या दुकटण नगरीमध्ये ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटलं? काय अनुभव होता? खूप खूप छान होता एकदम. बाकी ओव्हरऑल जे ग्राउंड स्टाफ, त्यानंतर मी पहिल्यांदाच ऐकलं की ह्या लोकांनी स्टाफने कुठल्याही प्रकारचं स्पॉन्सर न घेता टुर्नामेंट आयोजित केलं आहे. एक नंबर टुर्नामेंट एकदम. यस, थँक्यू सो मच. हे तुमचे शब्द आमच्या आयोजकांना ऊर्जा देणारे राहतील. यावेळेला टॉस पराभव झाले परंतु आता गोलंदाजी मिळालं आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय हाही फलंदाजी असता की गोलंदाजी असता? गोलंदाजी. मनासारखी गोलंदाजी भेटते. मागच्या मॅचमध्ये जे सुरुवातीचे फलंदाज होते ते व्यवस्थित चालले नाही. या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघ अगदी ताकदीचा आहे. जबाबदारीने खेळ स्वीकारणं. जे 3 खेळाडू जे फलंदाज आहेत ते कुठले असतील? रोहित आहे, सुचित पाटील आहे, साहिल आहे. एकंदरीत गावात ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? चांगली टुर्नामेंट, फर्स्ट टाइम. येस, तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. चला, दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. यस, मुख्य व्यासपीठावरती मी जो उल्लेख केला, एक प्रतिष्ठित व्यक्ती, जांता राजा ग्रुप खामलोली आणि त्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान्य निलेश घरत साहेब यांच्याकडे मात्र आपण अगदी 2 मिनिटासाठी जाणार आहोत. ते या स्पर्धेच्या बद्दल आणि या क्रिकेट खेळाबद्दल आणि या दुकटण नगरीबद्दल खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतील, त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आणि मी त्यांना विनंती करतो की सर, आपण तुमचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सन्मान्य निलेश घरत साहेब, खामलोलीचा अनमोल रत्न, आणि त्यांचं इथे मनोगत आपण ऐकणार आहोत. एक हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटण आज आपल्या या मंडळाच्या मार्फत आपण हे 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने आपण जे हे सामने सुरू केले आहेत, खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे. शिवजयंती प्रत्येक गावात घरोघरं आपण साजरी करतोय आणि त्याच्या माध्यमातून ते एक निमित्त साधून आपण हा कार्यक्रम, या सामन्यांची सुरुवात केलेली आहे. कार्यक्रमांच्या नियोजनाबद्दल बोललं तर आजच्या या मंडळाचे अध्यक्ष श्री संजयजी भोयाल साहेब, माननीय श्री प्रसादजी, माजी सरपंच प्रसादजी भोईर साहेब आणि इतर कमिटी मेंबर, हे नियोजन खूपच सुंदर आहे. नियोजन तसेच त्या सन्मान, ज्या आपल्या ट्रॉफ्या वगैरे आहेत, आपण खूपच मेहनत घेतलेली आहे. आमच्या या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आम्ही जवळजवळ आज 8वं वर्ष झालं. यावर्षी प्रत्येक वर्षी आपल्या डुकटण गावचे माजी सरपंच श्री प्रसाद भोईर यांच्याकडनं आमच्या प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला आवर्जून ते भेट देतात. त्यांच्याकडनं आमच्या कार्यक्रमाला हातभार लावतात. दरवर्षी तो न विसरता येतात. यावर्षी जरा त्या कार्यक्रमामध्ये बिझी असल्यामुळे ते यावर्षी येऊ शकले नाहीत. हरकत नाही, तरी पण त्यांनी श्री प्रसाद भोईर आणि राघव देशमुख सरांनी आमच्या या कार्यक्रमाला सुद्धा यावर्षी जरी त्यांनी हजेरी लावली नसली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला हातभार लागावा म्हणून तब्बल 11,000 रुपयांची देणगी दिली होती. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. आम्हाला तिथे जे आमच्या गावात येऊन त्यांचं आम्हाला स्वागत करायचं होतं ते आम्हाला जमलं नाही, त्यांनी ते आम्हाला संधी दिली नाही, तरी पण आम्ही तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतोय.
आपण जी आज गोष्ट चालू केली 19 फेब्रुवारी 2025ला जी मॅच सामन्यांचं आयोजन करतायत, आम्हाला तुमच्याकडनं फक्त एवढीच अपेक्षा असेल की ह्या सामने निरंतर आपण चालू ठेवा, जेणेकरून आपल्या या भागातील जे खेळाडू आहेत त्यांना एवढं मोठं व्यासपीठ मिळणं शक्य नव्हतं. एवढ्या भागात आपण कधी एवढी मोठी टुर्नामेंट बघितली नव्हती एवढ्या परिसरामध्ये. ही जी टुर्नामेंट असते अशा गोष्टी व्यावसायिक होतात, खेळाडूंना सुद्धा व्यावसायिक दर्जा प्राप्त होतो. त्याच्यामुळे असे सामना आपण निरंतर चालू ठेवावा. आणि मला इथे बोलवलं, मला इथे जे 2 शब्द बोलण्याचा मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्व कमिटीचा आभार मानतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा क्या बात आहे. अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. आणि प्रसाद भोईर साहेब, मी म्हटलं की दोस्तीच्या दुनियाचे राजा माणूस का म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 12 या धावफलकावरती. चेंडूंचा खेळ 5 झालाय. चला प्लीज, ज्या आमच्या मुख्य प्रवेशद्वाराला ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती करतोय की त्या बाईक ॲडजस्ट करा, कारण जी पार्किंगसाठी तुम्हाला एरिया दिलेला आहे, प्लीज तुम्ही शिस्तबद्ध प्रेक्षक वर्ग आहेत. तुमच्यामुळे या स्पर्धेला शोभा वाढलेली आहे. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा सुंदर आहे. तुम्हाला कळकळतीची विनंती आहे, जे तुम्ही जो प्रवेशद्वार आमचा ब्लॉक केला आहे, विनंती करतोय की तुम्ही आमचे शिस्तबद्ध आणि लाडके प्रेक्षक वर्ग आहेत, ज्या बाईक आहेत त्या ॲडजस्ट करा आणि तुम्ही पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये विनंती करतोय. ज्या बाईक आहेत प्लीज जाऊया आपण मॅचकडे. प्रसाद भोईर साहेबांचं जे मोलाचं योगदान असतं ते फक्त एकाच गावासाठी नाही, ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात, ज्या ज्या वेळेला आम्ही या विभागांमध्ये असतो सूर्या गटामध्ये, त्या ठिकाणी प्रसाद भोईर साहेब हे नाव सातत्याने घेतलं जातं आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व तसं राहिलेलं आहे. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात या नावाला जास्तीत जास्त डिमांड मिळते. आज खामलोलीमधून येऊन त्यांच्याच गावामध्ये निश्चित स्वरूपात आपण पाहतात निलेश घरत साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं की सातत्याने आमच्या पाठीचा कणा म्हणून उभे असतात. चेंडू फुलर लेनचा होता. फुलर लेनच्या बॉलला मात्र आपण पाहतात समाचार घेता आला नाही भावेश पाटील यांना. स्कोर कार्डचा जर विचार केला 36 धाब्यांचा पाठलाग तुम्ही करताय आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला देखील बॉल डॉट येतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. अंकित आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा संपला होता तेव्हा धावसंख्या 13 होत्या. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल निलेश घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. जनता राजा ग्रुप खामलोली यांच्या माध्यमातून या स्पर्धेला त्यांची तीव्र इच्छा आहे की आम्ही आर्थिक सहाय्य करण्यास तयार आहोत आणि आम्हाला करायची आहे. परंतु भोईर साहेब सांगतात की इथे आम्ही तुम्हाला मैत्रीपोटी आणि प्रेमापोटी बोलवलं आहे. त्या अनुषंगानं आम्हाला कुठलंही असं मानधन नको, या स्पर्धेसाठी कुठलाही प्रायोजक नको. तुमचं प्रेम आहे ते भरपूर आहे. ज्या अनुषंगानं प्रसाद भोईर साहेब दर्शवतात. पिण्याचं थंड पाणी इथे पोहोचतंय आणि सर्व तिथे आमचे प्रेक्षक राजे येत आहेत आणि त्या पाण्यात गरमीचा तीव्र गरमी आहे. त्या अनुषंगानं आपण पाहतात पाणी इथे पोहोचलंय. श्री समर्थ कृपा कमिटी मेंबर्स आपण कुठे असाल खूप मेहनत घेतात. मागचे 3 दिवस आम्ही पाहतोय जे थंड पाण्याचे जार आहेत. त्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल वेळेत पाणी येतं, सर्व काही मॅनेजमेंट अगदी वेळेत संपतं, वेळेत चालू होतं. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराज डुक्टन प्रतिष्ठान यांना खऱ्या अर्थानं सलाम. डॉट बॉल मात्र इथे होता. विकेट मिळण्याची दाट संधी होती, परंतु यावेळेला आपण पाहताय झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर आता तुम्हाला त्याचं भुगतान करावं लागेल. भावेश पाटील सारख्या खेळाडूला तुम्ही संधी दिली तर येणाऱ्या काळात मग तुम्हाला तो त्रास होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 18 या धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये चेंडू जर आपण तपासून पाहिले तर अगदी शेवटचा बॉल आता बघायला मिळेल. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता. इथे जर आपण पाहिलं तर भावेश आणि आदिल हे 2 फलंदाज होते आणि 2 फलंदाजांनी 2 षटकांचा खेळ परिपूर्ण केलाय. जिथे धावसंख्या फलकावरती 18 आहे. 36चा तुम्ही पाठलाग करताय. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला.
ती स्पर्धा झाली होती ज्यावेळेला टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रथीमारती उतरले होते. असं एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने 19 वरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कॅडू प्लीज आदेश यांना आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेच. मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सप्पाटी हा संघ निश्चित स्वरूपात सध्या आता बॅटिंग करतात. 36 धावांचा पाठलाग करतात. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा बॉलला केले पुल आणि पुल होतो इथे सक्सेसफुल. चेंडू सीमारेच्या पार. षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25 वरती. पहिला बॉल वाईट. दुसऱ्या बॉलवरती षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चेंडूला मात्र खेळले स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या आधीच कमी. ज्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण राहिलं तर तुम्हाला भुगतान 4 धाव्यांचं आहे. चौकार मात्र मिळाला. आता धावगतीला जलद गती मिळाली आणि भावेश पाटीलच्या नावावरती हाही 4 धावा लिहिल्या जातील. जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 29 या धावफलकावरती. यस डीजे. इथे जर आपण पाहिलं तर एक षटकार एक चौकार आल्यानंतर आता डॉट बॉल देखील बघायला मिळाला. म्हणजेच गोलंदाज देखील वर्चस्व गाजवत आहेत. परंतु जी व्यवस्थित साथ असायला हवी क्षेत्ररक्षणाची ती मिळाली नाही आणि त्यामुळे आपण पाहतात आता धावफलक थोडंसं धावतं पुढे बघायला मिळालं. जो ग्राफ होता तो उंचावताना बघायला मिळाला. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 3. चौथा बॉल इथे मागणी केली होती परंतु चेंडू आणि पळीचा संपर्क नाही असं पंच दर्शवत आहेत. पुन्हा एकदा सलग दुसरा बॉल डॉट येतोय. भावेश पाटील या पद्धतीचे फटके खेळताना खूप कमी वेळेला बघायला मिळतात. फ्रंट ऑफ द विकेट, तदनंतर पुल, तदनंतर सरळ बॅटनं चांगले फटके त्यांच्याकडे आहेत आणि सध्या काय झालं रे. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळेला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि मात्र आपण पाहतोय सेकंड अटेम्प्टला हा झेल परिपूर्ण होतोय. फलंदाज इथे बाद होतील भावेश पाटील. 2 संधी त्यांना मिळाली परंतु तिसऱ्या वेळेला इथून आता संधी मिस होत नाही. फलंदाज भावेश बाद. गॉन. धावफलकावरती आहेत. 31 लॉस ऑफ 1 विकेट आणि या आदिल हे फलंदाज आहेत आणि आता नुकताच दाखल झालेत फलंदाज वैभव तरे अर्थात वयू आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित जर आपण पाहिलं तर 5 धाव्यांची गरज. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 परिपूर्ण झालीत आणि 31 धावा अशा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 5 धावा. आदिल डाव्या हाताचा एक उत्कृष्ट फलंदाज. गोलंदाज देखील तेवढाच तो चांगला आहे परंतु आता फलंदाजीसाठी ओपनिंग पेअरला दाखल झाला होता भावेशच्या साथीनं. चांगला खेळ त्यांनी देखील केलाय. 5 धाव्यांची गरज. उर्वरित बॉल आहेत 12 बॉलमध्ये 5 धावा. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टम्प्सनं फुलरलेनचा बॉल होता. बॉलला खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झाला आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर धावसंख्या 2 देखील परिपूर्ण झाल्या. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 11 चेंडूंमागे 3 धाव्यांची गरज. मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सप्पाडी हा संघ आपल्याला पुढे येताना बघायला मिळतोय खूप छान पद्धतीनं. विथ द बॅट विथ द बॉल. अवधूत कामतचे 2 षटकं. वयूचं 1 षटक. श्रेयूचं 1 षटक. अमृतचं 1 षटक ज्यामध्ये फक्त 35 धावापर्यंत थांबवलं.
आणि फलंदाजी करत असताना आदिल आणि भावेश यांनी या मॅचला इथे संपवलं. वय्यू आले आणि फक्त आदिलच्या षटकारांचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले होते. इथे मॅच संपले. विजयाचा टसा, विजयाचा झेंडा रोवला मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाडी या संघानं. भावेश पाटील या मॅचचे ठरतात मॅन ऑफ द मॅच, ज्यांच्या बॅटमधनं 30 धावा या फलकावरती आल्या आणि भावेश पाटील ठरतील मॅन ऑफ द मॅच. पुढील होणारा सामना एका बाजूला श्रुतिक 11 सफाळे आणि दुसऱ्या बाजूला स्वरांगी वॉरियर्स डुकटन